अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आता सगळ्यांना माहीत आहे, गुरुचरित्राचं पारायण, साप्ताहिक पारायण प्रत्येकाच्या घरात होणार आहे. 30 एप्रिल ते 6 मे असं 7 दिवसाचं साप्ताहिक पारायण प्रत्येकाच्या घरामध्ये होणार आहे. माझे प्रत्येक स्वामी सेविकरी हे पारायण करणारच आहेत. तर या पारायणाच्या अगोदर कोणत्या अशा गोष्टी आहेत त्या सगळ्यांनी लक्षात ठेवायला हव्यात व त्या नियमांचं पालन प्रत्येकाने कडकडीने करायलाच हवं. जर हे पालन केलं नाही किंवा या चुका केल्या तर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण केलं किंवा स्वामी महाराजांच्या कितीही सेवा केलं तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही. त्यामुळे या गोष्टी आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत व याच्या कडकडीत पालन देखील करायचं आहे. अशा कोणत्या गोष्टी आहेत व अशा कोणत्या चुका आहेत त्या आपल्याला टाळायचं आहे व कोणत्या गोष्टींचं पालन करायचं आहे हे आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे. सगळ्यात अगोदर बघा, गुरुचरित्राचं पारायण करायला बसताय तर सगळ्यात अगोदर तुमची इच्छा खूप आहे. प्रत्येकाच्या एखाद्याच्या मनात येणं की माझ्या घरात गुरुचरित्राचं पारायण करायला हवं, ही सुद्धा तुमची इच्छा नसते, ही सुद्धा स्वामी महाराजांची इच्छा असते. इथूनच तुमचं मन पवित्र व्हायला सुरुवात होत असतं. सगळ्यात अगोदर आपलं वाणी स्वच्छ ठेवायचे आहे, मन पवित्र शुद्ध करायचं आहे व पूर्ण अंतःकरणापासून जर इच्छा असेल तरच कोणाच्या दबावाखाली किंवा कोणाला फळ मिळालेलं आहे, कोणाला अनुभव आलेला आहे, कोणाला प्रचिती आलेली आहे म्हणून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करायला बसलात व तुम्ही मधूनच सोडून दिलं, तुम्हाला होत नाही आहे किंवा अडचणी आल्या, परीक्षा घेतल्या महाराजांनी, तुम्हाला खूप त्रास व्हायला लागला म्हणून मधूनच सोडून दिलं, असं अजिबात चालत नाही. त्यामुळे तुम्ही आवर्जून अगोदर मनाशी ठाम राहा की तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे व याचे 7 दिवस तुम्हाला नियमांचं पालन करायचंच आहे. आता बघा, सगळ्यात अगोदर पारायणाला बसताय म्हटल्यानंतर पारायणाचे 1-2 दिवस अगोदर थोडीशी घरातली साफसफाई करून घ्या. तुम्ही वरचेवर करा, पण जाळं जे काही असेल ते घरातलं काढायचं आहे. 2 दिवस तुम्हाला पवित्र शुद्ध तुम्हाला गोमूत्र सगळ्या घरामध्ये शिंपडत राहायचं आहे. त्याचप्रकारे ज्या दिवशी गुरुचरित्राचं पारायण करणार असाल त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला गाई किंवा श्वान म्हणजे कुत्रा, गाई किंवा श्वान यांना चपाती किंवा गूळ खायला घालायचा आहे. त्याचप्रकारे बघा, तुम्हाला आदल्या दिवशी मठात, केंद्रात, तुमच्या जवळपास जिथे कुठे मठ केंद्र असेल, मठ केंद्र जवळपास नाही आहे तर दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे जायचं आहे. एक नारळ, फूल व खडीसाखर द्यायचं आहे. त्यांना आमंत्रण द्यायचं आहे घरात व त्यांना सांगायचं आहे की मी संकल्पयुक्त गुरुचरित्राचं पारायण माझ्या घरामध्ये साप्ताहिक पारायण करत आहे. तर या पारायणाला तुम्ही सुद्धा उपस्थिती दाखवावी व त्यांना आग्रहाचं निमंत्रण द्यायचं आहे. व या सेवा काळामध्ये माझ्याकडून चुकून काही चूक घडली तर तुम्ही त्याला क्षमा करावी, त्या चुकीला क्षमा करावी व हे पारायण न खंड पडता माझ्याकडून पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पडून घ्यावं अशी त्यांच्याकडे त्यांना प्रार्थना करायची व मगच तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे. व अगोदर तुम्हाला संकल्प घ्यायला अजिबात विसरायचं नाही. संकल्प खूप महत्त्वाचा आहे. संकल्प घेतला म्हणजे तुम्ही त्या सेवेमध्ये बांधला जाता व ती सेवा पूर्ण शुद्ध अंतःकरणापासून तुम्ही करायची जिद्द ठेवत असता. कारण बघा, पारायणामध्ये एक प्रकारे आपण बांधलं जातो, आपल्याला पूर्ण करायचंच असतं ते आणि त्या वेळेतच करायचं असतं. अशा प्रकारे आपल्याला संकल्प घ्यायचा असतो. संकल्प घेताना बघा, स्वामी महाराजांना जी काही तुमची मनातली इच्छा आहे ती सगळी सांगायची आहे आणि मग संकल्प घ्यायचा आहे. नुसतं पाणी हातावरून घेऊन खाली सोडायचं नाही. कशासाठी करतायत, कोणती अडचण आहे किंवा घरात काही त्रास चालू आहे, आर्थिक परिस्थिती चालू आहे, आजारपण आहे, विवाह होत नाही आहे किंवा आणखीन कोणत्या आर्थिक समस्या आहेत ते सगळं महाराजांना सांगायचं आहे व नंतर मग तुम्हाला संकल्प पाणी हातावरून सोडायचा आहे. सकाळी संकल्प घ्या आणि सकाळी जास्त करून मी खरंच सांगते तुम्हाला, पहाटे ब्रह्ममुहूर्ताची जी वेळ आहे 4 पासून पुढे या वेळेतच तुम्ही गुरुचरित्राचे पारायण वाचण्याचा प्रयत्न करा व जास्तीत जास्त बघा 8 वाजेपर्यंत, जास्त 10 नंतर तुम्ही वाचायला जाऊच नका. व 12 ते 12:30 मध्ये कोणतीच सेवा करायची नाही, नैवेद्य दाखवायचा नाही, सेवा कोणतीच करायची नाही आहे. कारण ही वेळ आपल्या दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची भिक्षेची वेळ असते. त्यामुळे हे 12 ते 12:30 हे टायमिंग आवर्जून पाळायचं आहे. कधी आपण विसरून जातो, पण ह्या छोट्या चुकाच आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत. त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. त्याचप्रकारे बघा, आता 12 ते 12:30 मध्ये तुम्हाला नैवेद्य दाखवायचं नाही. त्याचप्रकारे संध्याकाळी गुरुचरित्राचं पारायण करू शकतो का, तर नाही, तुम्ही सकाळीच करण्याचा प्रयत्न करा. कारण संध्याकाळपर्यंत बघा भरपूर आपण भरपूर ठिकाणी फिरून आलेलो असतो व संध्याकाळी आपल्या शरीरात जेवढी निगेटिव्हिटी साठलेली असते, निगेटिव्ह थॉट्स भरलेले असतात. प्रत्येकाचा स्पर्श देखील बघा, कोण कसं आहे आपल्याला माहीत नाही, आपल्या शेजारून जाणारी व्यक्ती कशी आहे आपल्याला माहीत नाही. आंघोळ करून केलं तर चालतं, पण सकाळीच गुरुचरित्राचं पारायण करा, संध्याकाळी करायला जाऊ नका. संध्याकाळी बाकीच्या इतर कोणत्या सेवा असतील तर त्या केल्या तरी सुद्धा चालतील. त्याचप्रकारे संध्याकाळी तुम्हाला बाहेर तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. ज्या दिवशी पारायण करणार आहात त्या दिवशी तुम्हाला
घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे व त्यासोबत उंबऱ्याचं लेपन करायचं आहे, हळदीचं लेपन करायचं आहे, दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे, हळदी कुंकू मिक्स करून तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. जे चिटकवतात ते अजिबात चिटकवू नका, त्याने निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. त्यामुळे तुम्ही ते चिटकवायचं ते प्लास्टिकचं जे मिळतं स्वस्तिक शुभ लाभ ते आणू नका. त्याच्याऐवजी तुम्ही बोटाने हळदी कुंकू मिक्स तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे. ह्या छोट्या छोट्या टिप्स होत्या. नंतर एक कडधान्यच खायचं आहे. काय खायचं आहे तुम्हाला ते अगोदरच तुम्ही प्री प्लॅन करून ठेवा की 7 दिवस मी हे खाणार आहे. बघा, द्विदल धान्य अजिबात खायला जाऊ नका. एक धान्यच तुम्हाला फक्त खायचं आहे. त्याच प्रकारे बघा, आता गादीवर खुर्चीवर अजिबात बसायचं नाही. तुम्हाला फक्त तुम्ही ज्या जागेवर झोपत होता ती जागा सोडायची आहे. त्या जागेवर झोपायचं नाही, वेगळं एका साईडला झोपायचं आहे, चटईवरती. गादीवर झोपायचं नाही आहे, बसायचं नाही आहे, खुर्चीवर बसायचं नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही पारायण करता त्यावेळेस तुमच्या बाजूला आवर्जून एक आसन द्यायचंच आहे. आपल्या महाराजांसाठी आसन द्यायचं आहे. महाराज जर परीक्षा बघत असतील तर त्यावेळेस तिथून घाबरून उठायचं नाही आहे. बघा, लहान मुलं असतील तर उठलं तर चालतं का? आता नैसर्गिक आहे ते, लहान मुलं रडणार, पण नंतर लहान मुलं शिसू करणार, अशा वेळेस उठलं तर चालेल, पण इतर वेळेस काही होऊ द्या, आपण उठायचं नाही. त्याचप्रकारे अधूनमधून बघा, आता घरामध्ये भांडणं झाली, घरामध्ये सारखं सतत भांडणं होतात, तर आपण त्यांच्या तोंडाला तोंड द्यायचं नाही, शांत राहायचं. नॉनव्हेज पूर्ण घराने प्रत्येकाने पाळायचं आहे. त्यामुळे घरामध्ये आत्ताच करणार असेल गुरुचरित्राचं पारायण तर प्रत्येकाला कन्व्हिन्स करा की 7 दिवस अजिबात कोणीसुद्धा नॉनव्हेज खायचं नाही. ब्रह्मचार्याचं पालन कडकडीत झालं पाहिजे. ब्रह्मचार्याचं अजिबात तुम्ही उल्लंघन करायचं नाही आहे. अशा प्रकारे बघा, नंतर तुम्हाला 7 दिवस वाणी शुद्ध ठेवायची आहे, विचार शुद्ध ठेवायचे आहेत. जे पारायण करताय कोणत्या कारणासाठी करत आहात किंवा एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी करत असाल, सतत विचार करत बसायचं नाही की मी हे पारायण करत आहे तर याचे मला रिझल्ट्स मिळतील का, याचे अनुभव मिळेल का, मला महाराज फळ देतील का, माझी इच्छा महाराज पूर्ण करतील का, अशी कोणती शंका मनामध्ये आणायची नाही. त्याचप्रकारे एखादे शेजारच्या सोबत आपलं पटत नसेल किंवा एखाद्या व्यक्तीसोबत आपलं पटत नसेल तर बदल्याची भावना आपल्या मनामध्ये ठेवायची नाही किंवा त्याच्यासोबत भांडण काढायला जायचं नाही. त्याला काय करायचं ते करू दे, तू काय वाजवायचं ते वाजव, मी माझ्या मार्गावरती आहे असं म्हणून सोडून द्यायचं. त्याच्या नादाला लागायचं नाही. पूर्ण आपली वाणी शुद्ध ठेवायची आहे. मग बदल्याची भावना ठेवून जेवढे तुम्ही कराल, नाही तर मी भांडण घातलं नाही, भांडण केलं नाही, पण तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल वाईट विचार येत होते, अजिबात वाईट विचार कोणाबद्दल आणायचे नाहीत. विचारही आणायचे नाहीत व मनात शंकाही आणायची नाही. त्याचप्रकारे वाणी देखील आपली चांगली ठेवायची आहे, चांगलंच बोलायचं आहे. कोणी वाद करत असेल तर तू वाजव, काय वाजवायचं ते, आपण भांडायचं नाही, त्यांच्या नादालाच लागायचं नाही. 7 दिवस आपण सगळ्यांना इग्नोर करत राहायचं, एकदम शांत राहायचं. मग घरात काहीही होऊ द्या. बघा, 7 दिवसात महाराज परीक्षा घेतात का, तर घेतात. या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झाला आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या छोट्या छोट्या चुका आहेत, त्याच आपण करतो व त्याचं फळ आपल्याला मिळत नसतं. अशा वेळेस जे आपले पूर्वकर्म आहे, जो प्रारब्ध आहे तो कोणालाच चुकला नाही. त्यामुळे आपला प्रारब्ध जो आहे तो आपल्याला या जन्मात फेडायचा आहे. सगळं काही आपल्याला या जन्मात फेडायचं आहे. त्यामुळे ज्या चुका आहेत त्याच तुम्ही टाळल्या नाहीत. छोट्या छोट्या चुका असतात, त्या चुका तुम्ही करत जाता व तुम्हाला फळ मिळत नाही. मग तुम्ही म्हणता की आम्ही खूप मनापासून केली सेवा, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, पण आम्हाला काही फळ मिळालं नाही, आम्हाला अनुभव झाला नाही. असं करून चालत नाही. तुम्ही छोट्याशा चुका करता व छोट्याशा चुकामधूनच तुम्हाला काहीच मिळत नाही. व संध्याकाळी बघा, तरीसुद्धा आपल्या हातून छोटीशी चूक घडतच असते. संध्याकाळी झोपण्याअगोदर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचे आवर्जून पठण करायचे आहे. विष्णू सहस्त्रनामाचे पठण का, झोपण्या अगोदर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचं आहे किंवा ऐकायचं तर आहे, श्रवण तर करायचंच आहे. बघा, तुम्ही ज्या छोट्या छोट्या चुका करताना ते विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्यानंतर किंवा श्रवण केल्यानंतर ते चुका पूर्णपणे धुतल्या जातात व माफ केल्या जातात. त्यामुळे आवर्जून विष्णू सहस्त्रनाम दिवसभरात, संध्याकाळी रात्री झोपताना तुम्हाला झोपण्या अगोदर 7 दिवस कंटिन्यूस ऐकायचंच आहे. मग तुमच्या हातून चूक घडो किंवा नको, तुम्हाला वाटत असेल मी काही चूक केली नाही, मी सगळं बरोबर केलं, पण छोटीशी चूक आपल्याला नडत असते. त्यासाठी आपण विष्णू सहस्त्रनामाचे आवर्जून पठण करायचे आहे. अशा प्रकारे छोट्या छोट्या टिप्स होत्या, म्हणजे ज्या आपण फॉलो करायला हव्यात. त्या बघा सगळ्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्याचप्रकारे बघा, कोणाच्या 10व्यात जेवायला जायचं नाही, कोणाच्या मातीला जायचं नाही, ह्या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत. परान्न पूर्णपणे टाळायचं आहे. परान्न म्हणजे कोणाच्या घरी खायचं नाही, कोणाच्या घरचं पाणी प्यायचं नाही, बाहेर गेल्यानंतर स्वतःची बॉटल घेऊन जायची. अतिप्रसंगाच्या वेळेस बघा, सकाळी जाऊन संध्याकाळी जरी येणार असाल पण दिवसभरात तुम्हाला एखाद्या वेळेस बाहेर खावं लागलं तर अशा वेळेस अतिप्रसंगाच्या वेळेसच तुम्हाला फक्त 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि मगच ते घ्यायचं आहे, परान्न घ्यायचं आहे. जर अतिप्रसंग असेल तरच, नाहीतर मी बाहेर गेलो, मला रोजच जावं लागतं, मग मी गायत्री मंत्र म्हणलं आणि मी खाल्लं, असं चालणार
नाही. अतिप्रसंग म्हणजे खूप अर्जंट काम आहे बघा. माणूस आहे म्हटल्यानंतर काही ना काही अतिप्रसंग घडतो व अशा काळामध्ये तर पारायण काळात महाराज परीक्षा बघतात की माझा भक्त कुठपर्यंत हा टिकू शकतो पारायण काळामध्ये. यासाठी महाराज परीक्षा बघतातच व महाराज सूक्ष्म रूपात आपल्या घरामध्ये 7 दिवस वास करत असतात. त्यामुळे आपल्या घरात ह्या छोट्या-छोट्या चुका टाळायच्या आहेत व आपल्या घरात एक तरी फेरफटका मारून जातात. जर तुमच्या हातून जर व्यवस्थित पारायण घडलं, काही त्रास होत असेल तर महाराजांना विनंती करायची की जे काही त्रास होतोय तो नष्ट होऊ द्या व माझ्याकडून खंड न पडता ही पारायण पूर्ण स्वतः तुम्ही करून घ्या. आणि मी मोठा नाही आहे, तुमच्याहून मी मोठा नाही की पारायण करावं, तुम्ही माझ्या तोंडून हे वदवून घ्या अशी महाराजांना प्रार्थना करायची. बघा कोणताच खंड येणार नाही किंवा कोणतीच तुम्हाला अडचण येणार नाही. जर पारायण काळात खूपच त्रास होत असेल तर कोणता उपाय करायचा यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तो आवर्जून जाऊन पाहावा. बघा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरोजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.